आपल्याला या ठिकाणी पितराची बाधा सतत कलियुगातल्या लोकांना सतावत असते. त्याच्यामधून मनुष्य प्रपंचातही या ठिकाणी भवतापात सापडल्या जातो. अपयश नावाचा गुण लागल्या जातो, यश प्राप्त होत नाही. म्हणून भगवान शंकराच्या देवालयात जाऊन पवित्र अंतःकरणानं कृष्ण तीळ, काळे तीळ जर आपण त्यांना समर्पण केले तर पितराची बाधा निवारण होते. आयुष्य वाढवण्यासाठी भगवान शंकराचा मंत्र संजीवन नामक हा एक मंत्र आहे. त्र्यंबकम यजामहिं सुगंधिं पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीयमामृतात. या मंत्राचा जर संकल्पान्वित जर या ठिकाणी उच्चारण केलं तर आयुमर्यादा वाढल्या जाते. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये. मंडळी, जसं की तुम्हाला माहिती आहे की शिवरात्रचा जो आहे तो काळ सुरू आहे आणि या शिवरात्रीच्या काळामध्ये शिवरात्र कशा प्रकारे साजरी करावी किंवा कशा प्रकारे शिवरात्र साजरी केल्यानंतर शिवजी जे आहे ते आपल्या जीवनातील दुःख दूर करू शकतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की हे सगळं आपल्याला माहीत असण्यासाठी नक्कीच आपण जे या क्षेत्रामधले वरिष्ठ आहेत, एखादे कीर्तनकार किंवा एखादे ब्राह्मणबुवा यांच्याशी जे आहे ते आपण विचारलं पाहिजे की कशा प्रकारे शिवरात्र आम्ही साजरी करावी. किंवा कुणी आता भरपूर जण जॉबवाले पाहत असतील, आम्हाला बाहेर जाणं होत नाही मंदिरात, घरच्या घरी कशी साजरी करावी आणि कशा प्रकारे निर्धनता, आरोग्य, भूतबाधा या सगळ्या ज्या काही तुम्हाला समजा समस्या असेल त्या शिवरात्रीला काय काय उपाय केल्यानंतर दूर होऊ शकतात, हीच आज आपण जे आहे ती देवबापांशी चर्चा केलेली आहे. तेव्हा आता मी जास्त न बोलता या चर्चेला आपण सुरुवात करूया. सर्वांच्या वतीने स्वागत करतो श्री हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज कुलकर्णी यांचं. महाराज, सर्वांच्या वतीने स्वागत आहे तुमचं. कसे आहात? छान आहे. बरं, आमचा सर्व प्रेक्षकांच्या वतीनं पहिला प्रश्न हाच होता की शिवरात्रीच्या अनेक कथा ज्या आहेत ते गायल्या जातात. कुणी म्हणतं शिवरात्री दिवशी महादेव पार्वतीचं लग्न झालं होतं, कुणी त्या शिकाऱ्याची कथा सांगतं की त्याच्या हातातून जे आहे ते अचानकपणे असा अभिषेक झाला, अचानकपणे जे आहे ते शिवलिंगावरती बेलाचे पान, तो ज्या झाडावर बसला होता त्या झाडाचे पानं खाली पडले आणि शिवजी त्याच्यावरती प्रसन्न झाले. अशा 2-3 कथा शिवरात्रीच्या माध्यमाने सांगितल्या जातात. तेव्हा वस्तुस्थितीनं शिवरात्रीची खरी कथा कोणती आहे आणि वस्तुस्थितीनं शिवरात्री का साजरी केली जाते? सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या येणाऱ्या पर्व काळाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. या ठिकाणी कथा याला शास्त्र आधार आहे आणि होऊन गेलेल्या कथा म्हणजे प्रत्यक्ष या ठिकाणी घटनाक्रमाचा जर विचार केला तर तो सातत्यानं त्या ठिकाणी आपण पुराण, शास्त्र याचा अभ्यास करत असताना त्या प्रामुख्यानं या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यात सर्वप्रथम तुम्ही जो प्रश्न विचारला तो प्रश्न संबंध या ठिकाणी जे उपासना भगवान शंकराची करणारी भक्त आहेत त्या सर्वांनाच पडणारा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा, या ठिकाणी काही गोष्टी कथेनुसार काही मुद्दे काही भागामध्ये ज्या ज्या प्रमाणे प्रचलित आहेत त्याच्यात आपण विशेष करून महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले आहेत. याच्यामध्ये एक विशेष सांगायचं जर म्हटलं तर सर्वप्रथम भगवान शंकराची या ठिकाणी लिंग स्वरूपाची निर्मिती महाशिवरात्रीला झाली, एक मुद्दा. दुसरा मुद्दा जो की या ठिकाणी आग्नी गोलकाच्या स्वरूपात फाल्गुन वद्य आपल्या तिथीमानानुसार जर सांगायचं म्हटलं तर चतुर्दशीच्या मध्यरात्री 12च्या प्रहरात भगवान शंकर ज्योतिष स्वरूपात प्रगट झाले आणि तेव्हापासून लिंगपूजन या ठिकाणी प्रामुख्यानं मानलं गेलेलं आहे. हे भगवान शंकराचं या ठिकाणी प्राप्ताचा आणि प्रसंगावधानानुसार लिंग निर्मितीचा दिवस. दुसरा मुद्दा, ज्यानं पानं टाकले तो या ठिकाणी व्याध आहे आणि त्याची त्या नामसाधनेवर असलेली त्याची श्रद्धा आणि सहज प्रसंगावधानानुसार त्याला तो घडलेला विषय. परंतु उपवासालाही महत्व आहे त्या दिवशीच्या आणि जागरणालाही महत्व आहे. पण जागरण करून काय करायचं तर शिवनामाचं नामस्मरण करायचं. मग शिवषडाक्षरी मंत्र नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. निराहारी राहावं, ज्याची या ठिकाणी शरीर प्रकृती चांगली आहे त्यानं अन्न सेवन करू नये. परंतु त्याच्या जीवनात त्याला तो प्रसंग न माहीत असता त्याचं काहीतरी पूर्व भाग्य उदयाला आलं म्हणून त्या प्रसंगावधानानुसार शिवमंदिराच्या जवळ त्या दिवशी त्याला थांबण्यात आलं
आणि योग असा आहे, ज्या वृक्षावर तो त्या ठिकाणी होते ते बिल्व वृक्ष आहे. बिल्वदळ खोडून प्रसंगानुसार शिवलिंगावर पडत असे आणि येणारे लोक पूजेला आल्यानंतर तिथील प्रसंग त्यांनी अनुकरण केला आणि एकतर भगवान शिवाचं नाव मुखात आलं आणि भगवान शंकराला आवडणारं म्हणजे बिल्वदळ आहे तेही त्या ठिकाणी टाकण्यात आलं. अशा पद्धतीनं त्यावेळेला काही काही गोष्टी त्यांच्या जीवनात प्राप्त झाल्या आणि महाशिवरात्रीचा पर्व काळ त्यांनी गाठला. ही कथा सत्यत्वाची आहे. दुसरा मुद्दा, भगवान शंकराच्या विवाहाची कथा आपल्या भागात या ठिकाणी प्रचलित नाही, कारण शिव महापुराणामध्ये भगवान ज्योतिष स्वरूपानं प्रगट झाले अशा प्रकारची कथा येते आणि त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही जो 3 प्रश्न विचारले त्या 3ही प्रश्नाचं अशा प्रकारचं हे विश्लेषण पुराणातून काही वाचण्यातून आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. बरं, आता याच्या पुढला प्रश्न आहे की शिवरात्रीच्या दिवशी जे आहे ते काय काय केलं पाहिजे, महिला असतील किंवा पुरुष असतील यांनी? सगळ्या पर्व काळामध्ये प्रमुख पर्व काळ म्हणजे महाशिवरात्र. म्हणून त्या दिवशी उपवास करावा, त्या दिवशी जप करावा, शक्यतो शिवलीलामृत ग्रंथाचं पठण करावं, शक्यतो त्या ग्रंथातला 2रा अध्याय या ठिकाणी शिवरात्रीचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. कारण ग्रंथकर्ते या ठिकाणी श्रीधर स्वामी आहेत शिवलीलामृताचे. त्यांनी त्याचं महात्म्य नामसाधनेचं किती आहे म्हणून व्याध असलेला त्याचाही उद्धार त्याचा झाला आणि भगवान कैलास लोकामध्ये तो प्राप्त झाला, म्हणून ही एक कथा. दुसरा मुद्दा, सुचिरभूतता, अंतर आणि बाह्य मनानं सुचिरभूत राहणं, त्या दिवशी उपवास करणं, शिवनामाचं उच्चारण करणं, जप करणं आणि दिवस आनंदानं घालवून आपल्याला या ठिकाणी पुण्यफल प्राप्त करून घेणं, अशा प्रकारची साधना त्या दिवशी करावी. बरं, आता पुढला प्रश्न मी जे लोक शहरात राहतात किंवा एक दुर्गम भागात राहतात त्यांच्यासाठी विचारतोय महाराज, की बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही की मंदिरात जाणं वगैरे, मग त्यांनी म्हणजे जॉबमुळं किंवा अन्य कुठल्या कारणामुळं, तर मग त्यांनी घरच्या घरी शिवरात्र जी आहे ती कशा प्रकारे साजरी करावी जेणेकरून त्या शिवरात्रीचं फळ जे आहे ते त्यांना प्राप्त होईल? या ठिकाणी शास्त्राच्या पद्धतीनं जर बोलायचं झालं किंवा वाङ्मय पुराण याच्यामध्ये सगळ्यामध्ये शिवनामाचा जो शब्द आहे, शिव उच्चारण जो शब्द आहे, तो अंतर्मनामध्येच परमात्मा सर्वांच्या आहे हे प्रामुख्याने या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. म्हणून जीव आणि शिव एकत्र आहेत, म्हणून शिव जीवाला उपदेश करत असतो, त्याप्रमाणे जीव वावरत असतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी जसं संप्रदायामध्ये तुकोबरायांचं प्रमाण आहे, कामामध्ये काम काही म्हणा रामना, कारण ज्या ठिकाणी तुम्ही आहे थाईचं बैसोनी करा एकचित्त, तिथं तुम्ही काम सोडून कुठलंही काही करू नका, पण अंतर्मनानं सुचिरभूत व्हा आणि बाह्यांगानं स्वच्छता असावी, भगवान शंकराची प्रतिमा किंवा लिंग आपल्या घरी असावं आणि मग त्या ठिकाणी आपण जे काही पूजन करतो त्याच्यात विशेष करून स्नान, पुन्हा पंचामृत स्नान, त्या ठिकाणी पंचोपचार पूजा, बिल्वदळाचं या ठिकाणी समर्पण, देवाच्या शिवनामाच्या उच्चारणाचं नमःशिवायचा जप, हे सगळं या ठिकाणी आपण जिथं असतो तिथं प्राप्त प्रसंगाला करणं आणि त्याप्रमाणे तेवढंच पुण्यही आपल्याला शिवरात्रीच्या पर्व काळात प्राप्त होतं. जी, आता मला पुढला प्रश्न हाच विचारायचा आहे की जर शिवरात्री मनापासून आपण साजरी केली, भजन पूजन केलं तर काय फळ देतात शिवजी? कारण पर्वकाळ कार्य त्या ठिकाणी करत असतो, म्हणून त्या महाशिवरात्रीच्या पर्वकाला दिवशी संबंध नक्षत्र असतील, या ठिकाणी ग्रह असतील, बलस्थानात प्राप्त झालेले असतात. म्हणून इतर केलेल्या दिवशीची साधना आणि महाशिवरात्रीच्या पर्वकालाच्या दिवशी केलेली साधना दशगुणी पुण्यफल प्राप्त करून देणारी आहे. म्हणून त्या दिवशी तुम्ही भगवान शंकराच्या जवळ जर नंदादीप लावला त्याचं विशेष पुण्य आहे. भगवान शंकराला ब्राह्मी मुहूर्तावर सुचिरभूत होऊन स्नान करून त्याचं या ठिकाणी पंचोपचार पूजन केलं, तसं पाहता 3 पूजा भगवान शंकराच्या महाशिवरात्रीला कराव्यात. सायं प्रातःकालची पूजा, माध्यान्हकालची पूजा आणि सायंकालची पूजा. 3ही पूजेमध्ये जे आपल्याला येणारे मंत्र आहेत त्याच्यामध्ये शिवनामाच्या ओम नमः शिवाय मंत्राचा जप किंवा या ठिकाणी मंत्र संजीवनी त्र्यंबकम यजामहिं सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षयमामृतात या मंत्राचा जप, त्याप्रमाणे त्याच्यावर प्रत्येक भगवान शिवाचं नाव घेऊन समर्पण करणारी वस्तू, स्नान घातलं, या ठिकाणी अक्षत वाहिली, बिल्वदळ वाहिलं, ते सगळं तंत्र आणि मंत्रानं विधियुक्त चित्त शुद्ध ठेवून केलं तर मनुष्याच्या जीवनामध्ये प्रपंच बलवत्तर होतो, बाह्यांगाची सुख परमात्मा देतो
आणि अंतरांगाचं या ठिकाणी जर फलश्रुती पाहता आपण आधिव्याधीतून भवतापातून या ठिकाणी बाहेर पडून आपल्याला मोक्षधाम प्राप्त करून देणारं हे विशेष अशा प्रकारचं शिवाचं पूजन अर्चन केल्यानंतर मिळणारी फलश्रुती आहे. खूप खूप धन्यवाद महाराज. शेवटचा प्रश्न विचारतो मी आता, की शिवरात्री दिवशी जर समजा कुणाला आरोग्य हवं असेल, कुणाला धनप्राप्ती हवी असेल, कुणाला भूतबाधा असेल, अशा लोकांच्या चित्रविचित्र समस्या असतात, तर काय सांगाल की धनप्राप्ती असेल किंवा आरोग्यप्राप्ती किंवा भूतबाधा अशा गोष्टी जर दूर व्हायच्या म्हणलं तर काय विशेष जी आहे ती त्याची कृती त्या शिवभक्तांनी केली पाहिजे, महिला असतील किंवा पुरुष असतील, असा एखादा काहीतरी उपाय ज्या उपायाद्वारे त्यांच्या जीवनातल्या संकटांचं विशेष जे आहे ते निराकरण त्या दिवशी होऊ शकेल, असे 1-2 उपाय जे आहेत ते आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगावे महाराज. आणि काय आहे की निराकरण शंकेचं करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक वस्तू देवाला वाहण्यासाठी आहे, कारण ते देवानं निर्माण केलेलं आहे, परंतु त्याचं महात्म्य आपल्याला कळत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी पितराची बाधा सतत कलियुगातल्या लोकांना सतावत असते. त्याच्यामधून मनुष्य प्रपंचातही या ठिकाणी भवतापात सापडल्या जातो, अपयश नावाचा गुण लागल्या जातो, यश प्राप्त होत नाही. म्हणून भगवान शंकराच्या देवालयात जाऊन पवित्र अंतःकरणानं कृष्ण तीळ, काळे तीळ जर आपण त्यांना समर्पण केले तर पितराची बाधा निवारण होते. दुसरा मुद्दा या ठिकाणी काय आहे तर अंतिम समयाला आयुष्य संपलेले आणि ती व्यक्ती कुटुंबासाठी आपल्याला आयु मर्यादेनं कर्मयोगानं त्याच्या हातून काही कर्म करण्याची शिल्लक आहेत, तर त्या मुद्द्यामध्ये आयुष्य वाढवण्यासाठी भगवान शंकराचा मंत्र संजीवन नामक हा एक मंत्र आहे. त्र्यंबकम यजामहिं सुगंधिं पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीयमामृतात. या मंत्राचा जर संकल्पान्वित जर या ठिकाणी उच्चारण केलं तर आयुमर्यादा वाढल्या जाते. एवढं फल या ठिकाणी भगवान शंकराच्या नामाच्या मंत्राच्या उच्चाराचं आहे. रुद्रानुष्ठानाचं या ठिकाणी उच्चारणाचं फल आहे. अशी मग षोडशोपचार पूजा, पंचोपचार पूजा जर करत राहिलोत आणि साधना आणि आयुष्य वाढत गेलं, सगळं काही देणारं दैवत म्हणजे भगवान शंकर आहे. कुठल्याच प्रकारची कुठल्याही भक्ताला जी शंका, जी या ठिकाणी याचना, मागणी निर्माण होईल ते पूर्ण करणारा अशा प्रकारचं हे दैवत आहे. म्हणून येणाऱ्या पर्वकाळाच्या महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर विविध अंगानं या ठिकाणी प्रातःकालपासून माध्यान्ह कालापासून सायंकालच्या मध्यरात्रीच्या 12च्या प्रहरापर्यंत पूजन, जागरण, नामस्मरण, उपवास या सगळ्या गोष्टी करा आणि या पर्वकाळाचा या ठिकाणी लाभ घ्यावा. जी, खूप खूप धन्यवाद महाराज. तुम्ही आमच्या या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आता नक्कीच या शिवरात्रीनिमित्त जे काही समजा आपला श्रोतृवर्ग बघतो आहे, नक्कीच ही शिवरात्र जी आहे ते अप्रतिम प्रकारे जे आहे ती साजरी करतील आणि त्यांच्या जीवनात शिवजीची कृपा पात्र जे आहे ती करून घेतील. खूप खूप धन्यवाद मंडळी. अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ. तेव्हा जर आपण शिवरात्र दिवशी पाहत असाल तरी हा व्हिडिओ शेअर करा आणि शिवरात्रीच्या आधी पाहिला आहे तरी हा व्हिडिओ शेअर करा, कारण मला वाटतं की प्रत्येकाला कळालं पाहिजे की शिवरात्र काय आहे आणि कशा प्रकारे साजरी केली पाहिजे. नमस्कार.